सिरियलचे काही आता शेवटचे दिवस उरले, तर मग विचार केला की व्लॉग्स बनवून घेतो, कारण की तुमचे कमेंट्स आणि तुमचे DMs बघून मला जेन्युनली खूप छान वाटतं. गाईज ट्रस्ट मी, मी सगळे कमेंट्स वाचतो आणि सगळे DMs वाचतो. सो थँक्यू सो मच, तुम्हाला हे व्लॉग्स आवडतात आणि आता व्लॉग कंटिन्यू करूया. सो आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आमची सिरियल लवकरच ऑफ एअर जाणार आहे. सो येस, ते खरं आहे, म्हणजे तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर. पण खूप छान एक्सपिरियन्स होता या सिरियलमध्ये, या प्रोडक्शन हाऊसमध्ये, या चॅनलमध्ये, आणि खूप सारे नवीन लोक या जर्नीमध्ये सोबत आमचे जॉईन झाले, त्यासाठी पण खूप छान वाटतं आहे. दुपारची वेळ आणि असं बाहेर जायची इच्छाच होत नाही आहे, पण आता आम्हाला जायचं आहे सीन करायला. खूप दिवसांनी आमचे ऑफिसचे सीन्स लागलेत, तर मग कसं वाटतं तुला? मस्त, छान. शेवटचे काही दिवस थोडं वाईटही वाटतं. सीन करताना छान वाटतं, पण तितका मूड नाही. मूड कोणाचाच नाही आहे सेटवरती, कारण की तुम्हाला न्यूज तर माहितीच आहे. पण आता ॲक्टिंग करणं आपलं काम आहे, तर मग ते करूयात. जेव्हा आमच्या शूटिंग लोकेशनमध्ये, म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की एअर कंडिशन नसतो, तेव्हा हा असा ॲनाकोंडासारखा पाईप यूज करतात. तिथून त्याचा एअर कंडिशन सप्लाय होतं आणि मग इथून असा हवा जाते. इथे मॅक त्याचे बांधलेले हात खुर्चीत घासत तोरीकट करायचा प्रयत्न करत आहे. आपण एंट्री बिल्डअप करतो आणि मॅक सुटून पडणार की काय. मॅकचं सगळं लक्ष त्या चौघांकडे आहे. ते चौघंही मॅककडे पाठ करून उभे आहेत. मॅक काय रे, इथे तुला बांधणार आहेत काय? हो, इथे बांधणार आहेत. इथे मॅकला बांधील. आणि तू काय करणार? मी मस्त सीन एन्जॉय करणार आहे. ठीक आहे रे. कसं मारतात, कसं बघून घेतात. ते इथे बांधायचं, ह्या चेअरला जरा. कुणाला ना? कुणालाच बांधायचं. ये साधारण आवाज रेकॉर्ड होते. साधारण बटाट्याला म्हणा, डाळ तांदूळ याला कुकरमध्ये जाता कसं वाटत असेल तसं आता आम्हाला वाटतं. म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये आमची डिश तयार होणार आहे. एक छान विष्णू, ब्रह्मचारी, विराज, डिशचं नाव आहे. ट्रिपल राईस. रोलिंग, सायलेन्स, ऍक्शन. मॅक आता पास झाला. खरं खरं सांग, कोणी करायला सांगितलं तुला? कोण आहे तुझा बॉस? बोल. मॅक बऱ्या बोलायला सगळं पटपट बोला, नाहीतर नका मारू का मला. मॅडम, मी तुम्हाला कितीदा सांगितलं, माझा कोणी बॉस नाही, मीच केलंय सगळं. हो का? मग मी जेव्हा म्हणाले की तुझ्या बॉसने मला कॅश घेऊन पाठवलं, तेव्हा मला घरात का घेतलंस? तुम्ही म्हणालात ना आता काय? बॉस म्हणालात. शुभम भाई काहीतरी कर यार, हवा आण ना कुठून तरी. तू प्रोडक्शनवाला आहेस, तू हवा पण मॅनेज करशील. एवढे एक्सपेक्टेशन मी सांगितलं उद्या रिक्वायरमेंटमध्ये. हां, हवा आहे मग. नाही महिना हे दिसत असेल की नाही तुम्हाला, पण त्या झाडाला कैऱ्या आहेत, ज्या कैऱ्या मी तोडणार आहे लवकरच. हे शुभम, एक प्रश्न होता, मला सांग, त्या कैऱ्या तोडू शकतो ना मी? नाही, पण मला खायची आहे, तर मी तोडू ना? माझं लक्ष नसेल करू शकतो. दोघांकडे बघ. लागले तुझे. कुठे निघालास मॅक? कुठे निघालास? तुला काय वाटलं? इतक्या सहजासहजी ती सुट्टा होईल? हा? नाही, आता बघतोच तुझ्या बॉसचं नाव कसं सांगत नाहीस. थोडं मागे वळ. मला फोन लावला, माहिती नाही तुझा फोन दिसतो.
आवाज. अहो, वेणू तू कुठे आहेस? कशी आहेस? ते महत्वाचं नाहीये. आधी मला सांगा तुम्ही सगळं काय करताय? मला आणि मुलांना ऐशोआरामाचं आयुष्य मिळावं, आमची स्वप्न पूर्ण व्हावी, यासाठी तुम्ही लोकांच्या जीवावर उठलात. अहो, मला वाटलं होतं तुम्ही एवढ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये कामाला लागलाय. काय